ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून श्री संत ज्ञानदेवानी मंगल अशी सुरुवात केली आहे, म्हणजे मंगल केले आहे. हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या हे ओंकारा, तुला माझा नमस्कार असो. व स्वतःला जाणण्यास योग्य असणाऱ्या या सर्व व्यापी अशा आत्मरूपी ओंकारा, तुझा जय जयकार असो. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. वरील विशेषणांनी युक्त अशा देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तूच आहेस. निवृत्तीनाथाचे शिष्य असणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐका. हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश. जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. संपूर्ण वेद ही त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खोलून राहिले आहे. स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव. तेथ लावण्याची ठेव, अर्थशोभा. आता त्या गणपतीच्या शरीराची ठेवण पहा. त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने ते अवयव म्हणजे जणू लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमय रत्नांची. 18 पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व छंदबद्ध शब्द हीच त्याची कोंदणे होत. पदपंधनागर तेची रंग थिले अंबर. जेत साहित्य वाणे सपुर उजाळाचे. उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम तंतू आहेत. देखा काव्य नाटका, जे निर्धारिता सकौतुका. त्याची ऋणधनुती शूद्रघटिका, अर्थध्वनी. पहा, कौतुकाने काव्य नाटकाविषयी विचार केला असता ती काव्य नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागऱ्या असून त्या अर्थरूप आवाजाने ऋणझुनत असतात. नाना प्रमयाची परी, निपुणपणे पाहता कुसरी. दिसती उचित पदे माझारी, रत्ने भली. कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता याचा बारकाईने विचार केला असता यामध्ये निवडक वेचांची काही चांगली रत्ने आढळतात. तेथ व्यासदिकांच्या मती, तेची मेखळा मिरवती. चोखाळपणे झळकती पल्लव सडका. येथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी त्या गणपतीच्या कमरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत. देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती. म्हणून विसमादे धरिती आयुधे हाती. पहा, 6 शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे 6 हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत. तरी तर्कू तोची फरशू, नीतिभेदू अंकुशू. वेदांतू तो महारसू, मोदकू मिरवे. आणि या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज असणाऱ्या श्री भगवान गणपतीचं वर्णन या ठिकाणी करत आहेत. तरी कनादश शास्त्र रूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे. गौतमीय न्यायदर्शन रूपी हातात प्रमाण व प्रमय आदी षोडश पदार्थांचे तत्वभेद रूपी अंकुश आहे. व्यासकृत वेदांत सूत्ररूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक गणपती बाप्पाच्या हातात शोभत आहे. एके हाती दंतू, जो स्वभावता खंडितू. तो बौद्धम संकेतू वार्तिकांचा. बौद्ध मताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावता खंडित झालेला दात तो पातंजल दर्शन रूपी एका हातात धरलेला आहे. मग सहजे सत्कार वादू, तो पद्मकर वरदू. धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. मग बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्याचा सत्कार्यवाद हा त्या गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय. देखा विवेक कंतू सविमळू, तोची शुंडा दंडू सरळू. जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. पहा पहा पहा, त्या गणपतीच्या ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरातिशय आनंद हीच सरळ अति निर्मळ व बरे वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे. तरी संवादू तोची दशनू, जो समता शुभ्रवर्णू. देवो उन्मेष सूक्ष्मशनू, विघ्नराजू. तर प्रश्नोत्तरोप चर्चा हात दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा तो नियामक असा देव आहे. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी.
बोधमदामृत मुनी अली सेविती. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, पूर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानाच्या ठिकाणी मला वाटतात, व बोध हेच मदरूपी अमृत असून मुनी हे ब्रह्म त्याचे सेवन करतात. प्रमय प्रवाल सुपभ्र द्वैत्वाद्वैत तेची निकुंभ सरिसेपण एकवटत इभ मस्तकावरी. वर सांगितलेल्या श्रुती स्मृती वगैरे प्रतिपादलेली तत्वे हीच त्या गणपतीच्या अंगावर तेजदार पोवळी होत, व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्य बलाने तेथे एकत्रित राहिलेली आहेत. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे, ती कुसुमे मुगटी सुगंधे शोभती भली. ज्ञानरूपी मद देण्यात उदार असलेली ईशावादी दशोपनिषद सुगंधी फुले गंधस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभून दिसत आहेत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. ओंकाराची प्रथम अकार मात्रा आहे त्या गणपतीचे 2 पाय असून दुसरी उकार मात्रा आहे त्याचे मोठे पोट आहे, आणि तिसरी मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. हे तिन्ही एकवटले, ते शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदी बीज. या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी गणेशाला श्री गुरुकृपेमुळे मी नमस्कार करतो. आता अभिनव वाग्विलासिनी, ते चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वागर्थ व कला याची देवता आहे, व जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीला मी वंदन करतो, असं श्री संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहेत. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अद्यातरू विवेकावरी. ज्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारले ते माझ्या हृदयात आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. जैसे डोळा अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रकटे महानिधी. ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकते, व मग भूमिगत द्रव्यांचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो. का चिंतामणी झाली या हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्णकाम स्त्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्यामुळे पूर्ण झालेत, असे ज्ञानदेव म्हणतात. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. एवढ्यासाठी अहो ज्ञाते पुरुष हो, गुरु भजन करावे, त्या योगे कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे त्यांना फांद्या व पाने यांना टवटवी येते. का तीर्थे जी त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावघानी, ना तरी अमृत रसात स्वादनी रस सकल. अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात, किंवा अमृत रसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते. तैसा पुडत पुडती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. त्याप्रमाणे श्री गुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे मी त्याच श्री गुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले, कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणार आहे. आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुणचे. श्री गुरूंना वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा, तिचे महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे, किंवा विचाररूपी वृक्षांचा ती बगीचा आहे. ना तरी सर्व सुखाची आदी, जे प्रमय महानिधी, नाना नवर सुधाब्दी परिपूर्ण हे. अथवा ही सर्व सुखाचे उगम स्थान आहे, अनेक सिद्धांतांचा साठा आहे, किंवा शृंगारवादी नवरस्वरूपी अमृताने भरलेला जणू काय समुद्र आहे. की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळपीठ, शास्त्र जाता वसवट अशेषांचे. किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रामध्ये ही श्रेष्ठ सुद्धा आहे. ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार,
शारदेचे. आणि या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, असणारी ही कथा सर्व धर्माचे माहेर घर आहे. सज्जनांचा जिव्हाळा या ठिकाणी आहे आणि सरस्वतीच्या सौंदर्य रूपाचा या ठिकाणी रत्नांचा जणू काय जामदारखाना या ठिकाणी आहे. नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती. आविष्करोनी महामती व्यासांची. आणि अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून पाहून सरस्वती स्वतः या कथेच्या रूपाने त्रिजगता जणू प्रकट झाली आहे. मनोनी हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो. येथोनी रसा झाला आवो रसाळपणाचा. म्हणून असणारा हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. देवीची ऐका अनिक एक येथोनी शब्द श्री सच्छास्त्रिक. आणि महाबोधी कोवळीक दुनावली. आणि त्याचप्रमाणे याची आणखीन एक माहिती आहे का, यापासूनच शब्दाच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता आणखीन वाढली आहे. येथ चातुर्य शहाणे झाले प्रमय रुचीस आले. आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. येथे या महाभारत ग्रंथात चतुरता शहाणी झाली आहे, तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर्य या ठिकाणी पुष्ट झाले. माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले. गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच दिसू लागला. येथ कळा विदपन कळा पुण्यासी प्रतापू आगळा. मनोनी जन्मयजाचे अवलीळा दोष हरले. येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेष तेज चढले. म्हणूनच महाभारताच्या पठणाने जन्मेजयाचे दोष हरले. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक. गुणास गुणपणाचे बिक बहुवस येथ. आणि क्षणभर विचार केला असता असे दिसून येते की रंगामध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे, आनंदाला विशेष मनोहरता आली आहे. त्यामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. भानुचेनी तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिशे उजळिले. तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य जणू काय ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसत आहे, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले हे विश्व या ठिकाणी शोभत आहे. का सुक्षत्री बीज घातले ते आपुल्या परी विस्तारिले. तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असतात, त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामध्ये 4 पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत असं श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे. तैसे व्यासोक्ती तेजे ढवळत सकळ. अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चाणाक्ष होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट झाल्या आहेत. की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी. प्रकटे जैसा आगळी अंगना अंगी. किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसतो, त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला व्यासांच्या वाणीतील सगळे शब्द या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होत आहेत. ना तरी उद्यानी माधवी घडे
तेथे वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनिया पाडे जिया परी. आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणामधून व्यासांची वाणी आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, किंवा बगीच्यामध्ये वसंत ऋतूने ज्यावेळेस प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खान उघडते. नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारी बरवे पण निवाडू दावी. अथवा सोन्याची लगड पाहिली असता तेथे सोने साधारण दिसते, डोळ्यात भरत नाही, पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले निराळेच सौंदर्य दाखवते. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणून काय आश्रईले इतिहासी. आणि त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा आपल्याला येतो. हे समजूनच की काय पूर्वीच्या कथानकांनी भारताचा आश्रय घेतला असावा. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानी व धरोनी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. किंवा अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने भारतामध्ये प्रवेश केला. म्हणून महाभारती नाही, ते नोहेची लोकितीही, येणे कारणी मनिपे पाही, व्यासोच्छिष्ट जगत्रय. एवढ्या करता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे आहे असे म्हटले जाते. म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्या कवींनी आपल्या सर्व कल्पना व्यासापासून उसण्या घेतल्या आहेत. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परम पार्था, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जनमे जया. अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली आहे. जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरुपम परममंगल धाम अवधारी जो. ऐका, हे महाभारत असणारं अद्वितीय आहे, उत्तम आहे, अतिपवित्र आहे, निरुपम आहे आणि श्रेष्ठ असं कल्याणाचं हे ठिकाण देखील आहे. आता भारत कमळ परागू, गीताख्यू प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेशला तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे असं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय पहिला, ओवी क्रमांक 51 ते 60. ना तरी शब्द ब्रह्माब्दी, माथियला व्यासबुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे. आणि अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी या ठिकाणी काढलेले आहे. मग ज्ञानाग्नी संपर्के, कडसिलेनी विवेके, पदाले परिपाके आमुदासी. मग ते भारतरूप असणारं लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कडवलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याचा परिपाक होऊन जणू काय त्याला साजूकपणा आलेला आहे आणि त्याचे गीतारूपी साजूक तूप या ठिकाणी बनलेले आहे. जे अपेक्षिजे विरक्ती, सदा अनुभवीजे संती, सोहंभावे पारंगती रमीचे जेत. वैराग्यशाली लोक ज्या गीतारूपी तुपाची इच्छा करतात, संत जे नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी तेच मी आहे म्हणजे सोहंभावने जेथे ते रममान होतात. जे आकर्णिजे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, ते भीष्मपर्वी संगती म्हणितली कथा. भक्तांनी जिचे श्रवण करावे, जी कथा तिनी लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्म पर्वात देखील प्रसंगानुरोधाने सांगितली गेली आहे.
जे भगवद्गीता म्हणिजे, जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे, आदरेसी. जिला भगवद्गीता असं म्हणतात, ब्रह्मदेव व शंकरजीची प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात. जैसे शारदीची चंद्रकळे, माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मने मवाळे, चकोरत लगे. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिले मृदू मनाने वेचतात. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपणे चित्ता अनुनिया. त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून, वासनाचा जडपणा टाकून मग श्रोत्यांनी ही कथा या ठिकाणी अनुभवायची आहे. हे शब्दे विन संवादिजे, इंद्रिया नेनता भोगीजे, बोलादी झोंबिजे प्रमयासी. हिची चर्चा शब्दा वाचून करावी, मनातल्या मनात हिचा विचार करावा, इंद्रियांना पता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांताचे आकलन करावे. जैसे भ्रमर परागू नेती, परी कमळ दळे नेनती, तैशी परी आहे सेविती ग्रंथी ये. कमळातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते. त्याचप्रमाणे या ग्रंथातील तत्वांचे प्रत्येकाने सेवन करायचे आहे. का आपुला ठाव न सांडिता, आलिंगिजे चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. किंवा चंद्र दिसू लागतात, चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडताच त्याला आलिंगन देते. हे प्रेम सौख्य कसे भोगावे ते तिलाच ठाऊक असते. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय पहिला, ओवी क्रमांक 61 ते 70. ऐसेनी गंभीरपणे, स्थिरावलोनी अंतकरणे, आथिला तोची जाणे मानुये. आणि संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, ज्याप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणू शकतो किंवा जाणतो. अहो अर्जुनाची पांती, जे परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडं लक्ष द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागोनी विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले मननिया. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, अहो महाराज आपले अंतकरण गंभीर आहे, म्हणून हे वरील ओवीतील विधान मी लढिवाळपणे केले. ही वास्तविक आपल्या पायाजवळ विनंती आहे. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आथी. लहान मूल ज्याप्रमाणे बोबड बोलतं आणि त्याच्या बोबड्या शब्दांनी बोललं तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा, हे ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभाव असतो त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, असणारी कथा तुम्ही ऐका. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपासला पातू काही. त्याचप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे असेल ते नक्की तुम्ही सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना मी कशाला करू. परी अपराधू तो अनिका आहे, जे मी गीतार्थू कवळू पाहे, ते अवधारा विनवला आहे मनोनिया. परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे, तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून ऐका अशी मी तुमची विनंती करत आहे. हे अनावर न विचारिता, वायाची दिवसा उपनला चित्ता, एरवी भानुतेजी काय खद्योता शोभा अथी. हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे याचा विचार न करता उगाचे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे. की टिटिभू चांचूवरी, माप सुये सागरी, मी नेनतो त्या परी प्रवर्तेत. किंवा टिटवीने समुद्र आटवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, शक्य आहे का होते? अजिबात नाही.
त्याप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याच्या कामी प्रवृत्त झालो आहे. ऐका आकाश गिवसावे तरी आणिक त्याहुनी थोर व्हावे, म्हणून या पाडू हे आघवे निर्धारिता. हे पहा, आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे. आणि म्हणून विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यतेबाहेरचे आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेत भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता, असं त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला आहे. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय पहिला, ओवी क्रमांक 71 ते 80. तेत हरू मने नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. आणि त्यावरती शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीता तत्व पहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थ रूपी समुद्र हा योग निद्रेत असलेल्या सर्वेश्वराचे घोरणे आहे. त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणी ही गीता असणारी अर्जुनाला सांगितलेली आहे. ऐसे जे अगाध, जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काही होय. असे हे गीतार्थाचे काम घन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती, तेव्हा तेथे माझा पाड कसा लागणार. हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवने धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी. या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार. सूर्याला कोणी उजळावे, चिलटासारख्या शुद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवता यावे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, परी येथ असे कु आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक आधार आहे. ज्या अर्थी या कामी श्री गुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे, त्या अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो आणि गीतार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यांनी गीता ऐकायची आहे. संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगत आहेत, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा विचार होत आहे, तरी संत कृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत तेवत आहे. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसची आहे, की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे, किंवा मेलेल्या सही परत जीवित लाभते, पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकयाही आथी भरती, येथ वास्तू सामर्थ्य शक्ती नवलकई. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रकट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे, यात आश्चर्य ते काय आहे. जया ते कामधेनू माये, तयाशी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तोला आहे ग्रंथी ये. कामधेनू ही ज्याची आई आहे, त्याला न मिळण्यासारखे काय आहे हो. आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे. तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करोनी घ्यावे हे तुमते विनवितू असे. तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे, अशी माझी आपणास विनंती आहे. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय पहिला, ओवी क्रमांक 81 ते 90. आता देईजो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. आता आपण लक्ष द्यायचं आहे. आपण मला बोलवित आहात म्हणून मी बोलत आहे. गीतेचे व्याख्यान या ठिकाणी मी करत आहे. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री भावली
सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते. तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुल्या परी अलंकारितू भलतया परी. त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्या आहे. ते सांगतील ते काम करणारा मी आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. श्री गुरु म्हणाले, थांब, हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू चटकन ग्रंथाकडे लक्ष दे. लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर. या बोला निवृत्ती दासू पाहुनी परम उल्लासू मने पर्यसा मना अवकाशू देऊनिया. श्री गुरूंच्या भाषणावर निवृत्तनाथांचे शिष्य अतिशय आनंदित होऊन म्हणाले, ते मी सांगतो आणि तुम्ही मोकळ्या मनाने सर्वजण ऐका. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू मने संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. तर मुलांच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्रीची हकीकत काय आहे ती मला सांग. जे धर्मालय मनिजे तेथ पांडवानी माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत. तरी तेची तुला वसरी काय किजत असे एरेरी. ते झडकरी कथन करी मजप्रती. तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत ते मला लवकर सांग. तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी बसरले कृतांत मुख. त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले. तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवन. अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला तेव्हा त्याला कोण आवरणार. जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे. ना तरी वडणवानळू साधू कला प्रळया ते पोकला सागरू शोषुनी उधवला अंबराशी. अथवा वडवानल समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला तशात त्याला वाऱ्याने हात दिला म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 1 ओवी क्रमांक 91 ते 100. तैसे दळ दुर्धर नाना विही परिकर अवगमले भयासुर तिये काळी. आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. ते देखोनिया दुर्योधने अव्यरिले कवने माने जैसे नगनिजे पंचानने गजघटाते. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभार उचलला पांडवांचा. नंतर दुर्योधनाजवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवाचे हे सैन्य कसे उसळले आहे पहा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिले आथी बुद्धिमंते दुब्ध कुमारे. हुशार अशा दुग्धपुत्र दृष्टद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचलेले आहेत जसे काय डोंगरी किल्लेच हे आहेत. जो हा तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेने हा सैन्य सिंह पाखरीला देख देख. ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केलेत त्याने हा सैन्य सिंह कसा उभा केला आहे ते पहा तर खरं. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. आणखीही जे शस्त्रात प्रवीण व शास्त्र धर्मात निपुण आहेत असे असामान्य योद्धे आहेत. जे बळे प्रौढी पुरुषे भीमा अर्जुना सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची.
जे शक्तीने, मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत व त्यांची नावे प्रसंगाला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. एथ युधानू सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपदी विरू. येथे लढवय्या सात्यकी विराट महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत. चेकितान धृष्टकेतू काशीराज वीर विक्रांतू उत्तमौजा नृपनाथू क्षभ्य देख. चेकितान दृष्टकेतू पराक्रमी असा काशीराजा नृपश्रेष्ठ उत्तम मौजा आणि राजा शब्य हे पहा. हा कुंती भोज पाहे एथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजात राय हे सकळ देख. हा कुंती भोज पहा, येथे हा युधामन्यू आला आहे आणखी पुरुजित वगैरे राजे आलेले आहेत, ते तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 101 ते 110. हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरू नवार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. दुर्योधन या ठिकाणी म्हणत आहे, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंतकरणाला आनंद देणारा व प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू हा तर पहा. आणि कही द्रौपदी कुमार हे सकळही महारथी वीर मितीने निजे परी अपार मिनले असती. आणखी ही द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी वीर आहेत, त्यांची मोजदाद करता येणार नाही, पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. आता आमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगिजती. आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो, ऐका. उद्देशे एक दोनी जाई जती बोलोनी तुम्ही आदी करोनी मुख्य जे जे. तुम्ही आदी करून जे मुख्य मुख्य वीर आहेत त्यांची नावे केवळ दिग्दर्शनार्थ आपल्या माहिती करता या ठिकाणी मी सांगतो. हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीरू. प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म या ठिकाणी आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा वीर कर्ण या ठिकाणी आहे. या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संवरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची. या एकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात, फार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का. एथ विकर्ण विरू आहे हा अश्वत्थामा पैलप आहे याचा आडधरू सदाव आहे कृतांतु मनी. येथे विकर्ण वीर आहे तो पलीकडे अश्वत्थामा पहा, त्याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगत असतो. समर्थी जयोसो मदत्ती ऐसे आणि कही बहुता हाती जयाची या बळा मित्ती धाताही नेने. समिंती जय आणि सौमदत्ती असे आणखी पुष्कळ आहेत, त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. जे शास्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्र जात येथोनी रूढ. ते शस्त्रविद्येत तरबेज आहेत, अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे, जेवढी म्हणून अस्त्रे आहेत तेवढी सर्व यांच्यापासूनच प्रचारात आली आहेत. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मज लागी आराईले असती. हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत, यांच्या अंगात पुरेपूर असणारे शौर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 111 ते 120. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. आणि संत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, ज्याप्रमाणे एका पतिव्रतेचे मन पती वाचून इतरांना स्पर्श करीत नाही, त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. आमुचिया काजाचे निपाडे देखती आपले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त.
आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते, असे हे निस्सीम व उत्तम स्वामी भक्त आहेत. झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्तिसी जिती, हे बहु असो शास्त्रनीती, येथोनिया. हे युद्धकुशल असून युद्ध कौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत. फार काय सांगावे, शास्त्र धर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे. ऐसे सर्वापरी पुरते, वीर दळी आमुते, आत काय गणुयांते अपार हे. याप्रमाणे सर्व अंगांनी परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता यांची काय गणती करू, हे अपार आहेत. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जगजेठी जगी सुबटू, तया दळवेपणाचा पाटू भीष्मासी पै. आणखी क्षत्रियामध्ये श्रेष्ठ व या जगात नानावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. आता याचनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थेकुले लोकत्रय. आता यांनी आपल्या सामर्थ्याची आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले आहेत. यांच्या पुढे त्रिभुवनही पदार्थ आहे. आधीच समुद्र पाही, तेथे दुवाडपण कवना नाही, मग वनमानळू तैसे याही विरजा जैसा. आधी असे पहा, समुद्र हा कोणालाही दुस्तर नाही, तशात ज्याप्रमाणे वडवानल सहायकारी व्हावा. ना तरी प्रडय वन्वी महावातू, या दोघां जैसा सांदातू, तैसा हा गंगा सुतू सेनापती. किंवा प्रलय काळाचा अग्नी व प्रचंड वारा, या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाप व्हावा, त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे. आता येणेसी कवन भिडे, हे पांडव सैन्य कीर थोकडे, परीवर चलिनी पाडे दिसत असे. आता या सैन्याबरोबर कोण झगडेल? वर सांगितलेल्या आमच्या या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे. वरी भीमसेनो बेथू, तो झाला असे सेनानाथू, ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेने. आणि त्यात भीमसेन अगोदरच आडदांडा आणि तो त्याच्या सैन्याच्या अधिपती झाला आहे. मग काय, असे बोलून त्याने ती गोष्ट सोडून दिली. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय पहिला, ओवी क्रमांक 121 ते 130. मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिकांते म्हणितले, आता दळभार आपुलाले सरसे करा. आणि या ठिकाणी संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, दुर्योधन सर्व सेनापतींना असे म्हणाला की आपापले सैन्य समुदाय या ठिकाणी सज्ज करा. जया जिया औक्षोहिणी, तेने तिया अरणी, वरगन कवन कवनी महारथिया. ज्यांच्या ज्या औक्षहिणी आल्या असतील त्यांनी त्या औक्षहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे द्यायच्या आहेत त्या तुम्ही देऊन टाकाव्यात. तेने तिया अवरीजे, भीष्मा तळी राहीजे, द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. त्या महारथ्याने त्या औक्षहिणीला आपल्या हुकुमतीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख ठेवावी, हाची एकू रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळभारू आघवा साचू आमचा. या भीष्मांचेच फक्त संरक्षण करावे, यांना माझ्याप्रमाणेच मानावे, यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे. आमच्या सेनेची मदार यांच्यावरच आहे. या राजयाची या बोला, सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनादू. राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला. मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. तो गाजत असे अद्भुतू, दोन्ही सैन्या अंतू, प्रतिध्वनी न समातू. उपजत असे ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदमत राहिली. तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला. तयाची तुलगा सवे, वीरवृत्तीची निधावे, दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरिला. तो प्रतिध्वनी उठतच असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरून येऊन भीष्माने आपला शंख या ठिकाणी वाजवला आहे. ते दोन्ही नाद मिनले, तेथ त्रैलोक्य बद्रीभूत झाले, जैसे आकाश कापडिले तुटोनिया. ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या. त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय
असे वाटले. घडघडीत अंबर, उचंबळत सागर, शोभले चराचर कापत असे. त्यामुळे आकाश घडाळले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागले. तेने महाघोष गजरे, दुमदुमिताती किरीकंदरे, तव तळा माझी रणतुरे. अस्फुरिली त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दनादून राहिल्या. इतक्यात त्या सैन्यात रणवाते वाजू लागली. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय पहिला, ओवी क्रमांक 131 ते 140. उदंड सैन्य वाजते, भयानखे खाखाते, महाप्रळयो जेथे धाकडांसी. नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली. त्या ठिकाणी मी म्हणणारा नाही तो महाप्रलय आहे की काय असं वाटत आहे. भेरी निशान मांदळ, शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ. सुभटांचे नौबत, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा व कर्णे आणि महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच त्या ठिकाणी गर्दी झाली आहे. आवेशे भुजा त्राहटती, विसनले हाका देती, जेते महामद भद्र जाती आवरतीना. ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी चिडून एकमेकांना युद्धासाठी हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत हत्ती आवरेनासे झाले. तेथ भेडांची कवन मातू, कांचया केर फिटतू, जेने दचकला कृतांतू अंगणे घे. तेथे अशा स्थितीत भित्र्यांची तर गोष्ट कशाला पाहिजे. कच्चे लोक तर कसपटा समान उडूनच गेलेत. पण प्रत्यक्ष यमास सुद्धा धाक पडला. तो गर्भगळीत होऊन पायच धरीना. ऐका उभयाची प्राण गेले, चांगांचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिवंताती. त्यापैकी कित्येकाचे तर उभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली आणि मी म्हणणारे नामांकित वीर थरथरा कापू लागले. ऐसा अद्भुत तुरुंबाळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू ओढवला आजी. असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाले व आज प्रलय काल येऊन ठेपला की काय असे देव म्हणू लागले. ऐसी स्वर्गी मातू, देखोनी तो अकांतू, तव पांडव दळांतू वर्तले काही. तो अकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली. इतक्यात इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले ते पाहूया. हो का निज सार विजयाचे, की ते भांडार महातेजाचे, जेत गरुडाची जावळीचे कांतले चारी. जोरत विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला वेगात गरुडाची बरोबरी करणारी 4 घोडे जुंपले होते. की पाखांचा मेरू जैसा, रहमवरू मिरवतसे तैसा, तेजे कोंदाटल या दिशा जयाचेनी. व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या व जो दिव्य असा शोभत होता, जणू काय पंख असलेला मेरू पर्वतच आहे की काय. जेत अश्व वाहकू आपण, वैकुंठीचा राणा जाण, तथा तया रथाचे गुण काय वर्णू. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णन करावेत. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय पहिला, ओवी क्रमांक 141 ते 150. चला बघूया. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. आणि या ठिकाणी सुंदर अशी कथा चालू झालेली आहे. सुंदर असं युद्ध या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, रथावर लावलेल्या निशाण्याच्या खांबावर शंकराचा अवतार असलेला प्रत्यक्ष वानर मारुती होता व शारंगधर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा या ठिकाणी सारथी होता. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पहा त्या प्रभूचे नवल, त्याचे भक्ताविषयीचे किती प्रेम विलक्षण आहे. कारण तो सर्व शक्तिमान असणारा परमेश्वर पण अर्जुनाच्या रथाचं सारथी म्हणून काम करत होता. पायकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला, तेने पांचजनू अस्फुरिला अवलिळाची. आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लिलेनेच वाजवला. परी तो महाघोषू थोरू, गर्ज तू असे गहिरू, जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते. परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला, ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो. तैसे तुरंब बंबाळू भवते,
कौरव दळी गाजत होते, ते हारपुनी नेनो केवते गेले तेथ. त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा तो वाद्यांचा कल्लोळ, तो त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ते काहीच कळेना. तैसाची देखे रे निनादे अति गहिरे, देवदत्त धनुर्धरे अस्फुरिला. त्याप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अति गंभीर आवाजात आपला देवदत्त नावाचा शंख या ठिकाणी वाजवला आहे. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट, तेथे ब्रह्मकटाह शतकूट पाहत असे. आणि ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होती की काय असे वाटू लागले. तव भीमसेनू विसन्नेला, जैसा महाकाळू खवळला, तेने पौंड अस्फुरिला महाशंखू. आणि इतक्यात खवळलेल्या यमाप्रमाणे आवेश चललेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला आहे. तो महाप्रलय जलधरू, जैसा घडघडीला गहिरू, तव अनंत विजयो युधिष्ठिरू अस्फुरित असे. आणि त्याचा आवाज कल्पांताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अतिगंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजाने अनंत विजय नावाचा शंख या ठिकाणी वाजवला आहे. म्हणजे युद्ध सुरू झालेलं आहे. नकुळे सुघोषू सहदेवे मनी पुष्पकू, जेने नांदे अंतकू गजबजला ठाके. आणि या ठिकाणी नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले आणि त्या आवाजाने स्वतः कालही गडबडून गेलेला आहे. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय पहिला, ओवी क्रमांक 151 ते 160. चला बघूया. तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदी आदिक, हा काशीपती देख महाबाहू. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशी राजा पहा. तेथ अर्जुनाचा सुतू, सात्यकी अपराजितू, दृष्टदैम्नो नृपनाथू शिखंडीहान. तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य, सातकी, राजश्रेष्ठ दृष्टद्युम्नू व शिखंडी याप्रमाणे सर्वजण त्या ठिकाणी होते. विराटादी नृपवर, जे सैनिक मुख्यवीर, तीही नाना शंख निरंतर अस्फुरिले. विराटाधिक मोठे मोठे राजे, जे महत्त्वाचे शूर सैनिक होते, त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला. तेने महाघोष निर्घाते, शेष कुर्म अवचित्ते, गजबोजोनी भुबाराते सांडू पाहती. त्या मोठ्या घोषांच्या दणक्याने शेष व कुर्म हे एकदम गोंधळून गेले आणि आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून देण्याच्या बेतात आले. अरे बापरे. तेथ तिनी लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जळ उसळत कैलास वेरी. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू व मंदार पर्वतासारखे पर्वत मागे पुढे झोके खाऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या गेल्या. पृथ्वी तळ उलथो पाहात, आकाश असे आसुडत, तेथ चढा होत नक्षत्रांचा. जमीन उलथते की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्राचा सडाच पडतो की काय असं वाटू लागलं. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळा वादी झाली, ऐसी एक टाळी पिटली सत्यलोकी. सृष्टी चालली रे चालली, देवांना निराधार स्थिती आली, अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. दिहाची दिन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकारू झाला तिन्ही लोकी. दिवसाचा सूर्य थांबला आणि या ठिकाणी प्रलय काल सुरू व्हावा, त्याप्रमाणे तिन्ही लोकात म्हणजे कोणत्या कोणत्या, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकात हाहाकार उडाला. ते देखोनी आदिपुरुष विस्मृतू, म्हणे जने होय पा अंतू, मग लोपिला अद्भुतू संभ्रमतो. तो पाहून परमात्मा विस्मित झाला व मनात म्हणाला, न जाणो सृष्टीचा अंत होईल, तो चुकवावा म्हणून मग त्याने विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. म्हणून विश्व सावरले, एरवी युगात होते उडवले, जे महाशंका स्फुरिले कृष्णादिकी. त्यामुळे जग सावरले. नाहीतर ज्यावेळी कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजवले त्यावेळीच युगांत होण्याची वेळ आली असती, असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहेत. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक पहिला, ओवी क्रमांक 161 ते 170. चला. तो घोष तरी उपसंहरला, परी पडिसाद होता राहिला,
तेने दळभार विध्वंसीला कौरवांचा. ते घोष तर शांत झाला, पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक राहिला होता त्यामुळे सर्व सर्व कौरवांच्या सैन्याची दानादान उडाली. जैसा गजघटा आतू सिंह लीला विदारितू, तैसा हृदयात भेदतू कौरवांची या. हत्तीच्या कळपाची सिंह लीलेने जशी फाकाफाक करतो तशी कौरवांची अंतकरणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. तो गाजत जव ऐकती तव उभेची ही एक हालिती, एकमेकांते म्हणिती सावध रे सावध. तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला. त्यातले त्यात ते एकमेकांना अरे सावध रे सावध म्हणू लागले. तेथ बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते, तीही पुनरपी दळाते आवरिले. त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरलं गेलं. मग सरिसेपण उठावले, दुनवटोनी उचलले, तया दंडी शोभले लोकत्रय. मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झालेले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक या ठिकाणी त्रस्त झाले. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर, जैसे प्रलयात जलधर अनिवारका. त्यावेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे अनिवार्य वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुष्य धारण करणारे योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव त्या ठिकाणी करू लागले आणि या ठिकाणी युद्ध सुरू झालं आहे. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिटी सेने घाली तसे. अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे या ठिकाणी नजर फेकली. तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलले पंडू कुमरे. आणि तेव्हा युद्धाला तयार असलेले सर्व कौरव त्याने पाहिले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले. त्यावेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा. त्यावेळी अर्जुन देवाला म्हणतोय, देवा आता चटकन रथ हाकावा व तो दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीना शेख झुंजते ते. जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन तोपर्यंत रथ उभा करा. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 1 आणि ओवी क्रमांक 171 ते 180. चला पाहूया. आणि या ठिकाणी युद्ध सुरू झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघूया. एथ आले असती आघवे, परी कवने सीम्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणूनिया. येथे सर्व आले आहेत पण मी रणात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरूर आहे, म्हणून मी या ठिकाणी पाहतो. बहुत करुणी कौरव हे आतुर स्वभाव, वांटी वेवीन हाव बांधती झुंजी. फार करून हे कौरव उतावीळ व दृष्ट बुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात. झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नवती, हे सांगोनी रायाप्रती काय संजीव म्हणे. ते लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला. ऐका अर्जुन इतके बोलिला, तव श्रीकृष्णे रथू पेलिला, दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने. ऐका अर्जुन एवढे बोलला इतक्या श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याने तो दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला. जेत भीष्म द्रोणाधिक, जवळिकेची सन्मुख, पृथ्वी विपती अनेक बहुत आहाती. ज्या ठिकाणी भीष्म द्रोण आदी करून आप्तसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते. तेथ स्थिर करून या रथू, अर्जुन असे पाहातू, तो दळबहार समजतू संभ्रमेसी. त्या ठिकाणी रथ थांबून अर्जुन तो सर्व सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागला. मग देवा म्हणे देख देख, हे गुरु गोत्र अशेख, तव कृष्ण मनी नावेक. विस्मो झाला. मग म्हणाला, देवा पहा पहा, हे सगळे भाऊबंद व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून श्रीकृष्णाच्या मनाला छंबा वाटले. तो आपण म्हणे, एथ काही कवन जाणे, हे मनी धरले येणे, परी काही आश्चर्य असे. तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच म्हणाला, याने यावेळी हे काय मनात आणले आहेस कोणास ठाऊक, पण काहीतरी विलक्षणच असावे. ऐसी पुढील असे घेतू, तो सहजे जाणे हृदयस्थू, परी उगा असे निमंतू थिये वेळी. याप्रमाणे पुढचे त्याने अनुमान बांधले. तो सर्वांच्या हृदयात राहणार असल्यामुळे
त्याने ते सहज जाणले, परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला. तव तेथ पार्थू सकळ, पितृ पितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता झाला. तो तेथे केवळ आपले चुलते, आजे, गुरु, भाऊ, मामा या सर्वांनाच अर्जुनाने पाहिले. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 181 ते 190. चला बघूया. आणि युद्धास या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. इष्टमित्र आपुले, कुमरजन देखिले, हे सकळ असती आले तया माझी. आपले इष्टमित्र, मुले बाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्या ठिकाणी अर्जुनाने पाहिलेलं आहे. सुहज्जन सासरे आणि काही सखे सोयरे, कुमरपौत्र धनुर्धरे देखिले तेत. जीवलग मित्र, सासरे, आणखी सगळे सोयरे, पुत्र, नातू असे त्या ठिकाणी सर्वजण अर्जुनाने त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. जया उपकार होते केले, की आपत्ती जे रक्षिले, ह्या सुवडील धाकुले आधी करोनी. ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केले होते, फार काय लहान मोठे आधी करून सगळे त्या ठिकाणी आलेले होते. ऐसे गोत्राची दोही दळी, उदित झाले असे कळी, हे अर्जुने ती वेळी अवलोकिले. असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले. तेथ मनी गजबज झाली, आणि आपेसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. आणि त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली, त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. जिया उत्तम कुळीचिया होती, आणि गुण लावण्याची, ती आणि कथेनं साहती सुतेजपणे. ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात, त्यांना आपल्या अंगाच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे सवतीचे वर्चस्व सहन होत नाही. नावी आवडीची नी भरे, कामुक निजवनिता विसरे, मग पाडे विना अनुसरे ब्रह्मला जैसा. नवीन स्त्रीच्या जरिनीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग वेडावल्यासारखा तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. की तपोबळे वृद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. किंवा तपोबलाने वृद्धी ऐश्वर्य प्राप्त झाली असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य सिद्धीची आठवण राहत नाही. तैसे अर्जुना तेथ झाले, असं ते पुरुषत्व गेले, जे अंतकरण दिदले कारुण्याशी. आणि आत्ता जेवढे उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले ते सगळे या ठिकाणी अर्जुनासोबत झालेले आहेत. आणि त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली, त्याची असलेली वीरवृत्ती गेली, कारण त्याने आपले अंतकरण करुणेला वाहिले. देखा मंत्रज्ञ बरळ जाय, मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. पहा, मांत्रिक चाचरला मंत्रोच्चारात चुकला असता जशी त्याची बाधा होते, जशी त्याला बाधा होते, तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने या ठिकाणी व्यापला गेलेला आहे. आणि आता संत ज्ञानेश्वर महाराज पुढं काय म्हणतात पुढल्या 10व्यामध्ये आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक 1 आणि ओवी क्रमांक 191 ते 100. आणि या ठिकाणी असणारा अर्जुन मोहाने व्यापलाय असं ज्ञानेश्वर महाराज सांगत होते मागच्या 10व्यामध्ये. बघूया आज काय होत आहे. म्हणून असता धीरू गेला, हृदया द्रावो आला, जैसा चंद्र कळी शिवतला सोमकांतो. म्हणून त्याच्या अंगी असलेलं धैर्य खचलं आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले, ज्याप्रमाणे चंद्रकिरणाचा वर्षाव झाल्यामुळे चंद्रकांत मनी पाझरू लागतो. तया परी पार्थू अति स्नेहे मोहितू, मगच खेद असे बोलतू श्री अच्युतेसी. त्याप्रमाणे पार्थ करुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला. तो म्हणे, अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्ग आघवा देखील येत. आणि या ठिकाणी अर्जुन देवाला म्हणतोय, देवा ऐका, मी हा सर्व जमाव पाहिला, इथे तर सर्व आप्तसंबंधीच दिसत आहेत मला. हे संग्रामी उदित झाले असती खीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. हे सर्व लढाईत उन्मत्त झाले आहेत हे खरे, पण ते त्यांच्याशी लढणे आपल्याला योग्य कसे होईल. ने नावेची नेनो काही, मज आपण पे सर्वता नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. या नातलगांशी युद्ध करावायच्या विचाराने मला कसेच होत आहे. मला मुळीच भान राहिले नाही, ते नाहीसे झाले आहे. माझे मन व बुद्धी सुद्धा स्थिर नाही, असं अर्जुन या ठिकाणी म्हणत आहे.
आणि ते आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. देखे देह कापत तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांशीही. पहा माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. सर्वांगा कंटाळा आला, अतिसंताप उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवांचा. सर्वांगावर काटा उभा राहिला आहे, माझ्या मनात अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरायचा हात लोळा पडला आहे. ते न धरतची निष्ठले, परी नेनेची हातुनी पडिले, ऐसे हृदयासे व्यापिले मोहे येणे. ते धरले न जाता निसटले, परंतु हातातून केव्हा गळून पडले याची मला जात नाही. या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. जे वज्रापासून या कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून साधारण हे स्नेह नवल. हे अर्जुनाचे अंतकरण वज्राहुनी कठीण, दुसऱ्यास दाद न देणारे अति खंबीर आहे, पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे. ही मोठी नवलाची गोष्ट आहे. जेने संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचांचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवळेला क्षणामाजी. आणि ज्याने युद्धात शंकरास जिंकले व निवात कवच नावाच्या राक्षसांना बेपत्ता केले, त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले. मग मित्रांनो, आपली तर काय गोष्ट आहे, मोह कधीही आपल्यावर ताबा मिळू शकतो. म्हणून काय करा, बोला एकदा, पुंडलिक वरदास विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय पहिला, ओवी क्रमांक 201 ते 210. आणि या ठिकाणी आपण बघतो श्री संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी असणारं युद्धाचा प्रसंग आपल्याला सांगत आहेत. आणि या ठिकाणी अर्जुनाला या ठिकाणी भुरळ पडली आहे, अर्जुनाला मोहानं या ठिकाणी ग्रासलेलं आहे, हे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगत होते. बघूया आता पुढल्या ओळीमध्ये होतंय काय. जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. आणि ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भुंगा पोखरून टाकतो, परंतु कवळ्या कळीमध्ये मात्र तो जसा अडकून राहतो, त्याप्रमाणे अर्जुन या ठिकाणी अडकलेला आहे. कशामध्ये? मोहामध्ये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. तेथे तो प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडण्याचा विचार त्याच्या मनासही शिवत नाही. त्याप्रमाणे पहा, हा स्नेह, हा मोह, करुणा जात्या कोवळा खरा पण महाकठीण आहे. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मे याही नयेची आया, म्हणून बोलिया ऐके राया संजय म्हणे. आणि या ठिकाणी संजय म्हणत आहे, राजा ऐक, हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. आणि जो या मायेला या ठिकाणी आपलासा करतो, त्या ठिकाणी मायेला आपलासा या ठिकाणी अर्जुनाकडून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ही माया असणारी ब्रह्मदेवालाही आकळत नाही, म्हणून त्याने अर्जुनाला या ठिकाणी भुरळ पाडलेली आहे. अवधारी मग तो अर्जुनी, देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा. आणि या ठिकाणी असणारा अर्जुन, राजा ऐक, मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान, लढाईची ईर्ष्या तो विसरून गेलेला आहे. कैसी नेनो सदयता, उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्ण आता नसीजे येथ. तेथे त्याच्या चित्तात सदयता कुठून उत्पन्न झाली कोण जाणे. मग तो म्हणाला, कृष्णा आपण आता येथे राहू नये हे बरे. माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ, जे वधावे सकळ येणे नावे. या सर्वांना मारावयाचे आहे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होत आहे आणि तोंड हवे ते बरळू लागत आहे. या कौरवा जरी वदावे, तरी युधिष्ठिराधिक कान वदावे, हे एरय राघवे गोत्रज आमुचे. या कौरवांना मारणे जर योग्य आहे, तर धर्मराजाधिकांना मारण्याला काय हरकत आहे, कारण की हे सर्व आम्ही एकमेकाचे नातलगच आहोत ना. म्हणून जळो हे झुंज, प्रत्यया नये मज, येणे काय काज महापापे. याकरता आग लागो या युद्धाला, मला हे पसंत नाही. या महापापाची आपणास गरज काय आहे, या ठिकाणी असं अर्जुन म्हणत आहे. आणि ते आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे. देवा बहुता परी पाहता, एथ ओकटे होईल झुंजचा, वर काही चुकविता लाभू आधी. देवा अनेक दृष्टीने विचार केला असता असे वाटते,
यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल, पण ते जर टाळले तर काही लाभ काही कल्याण होईल. तया विजरोत्ती काही मज सर्वता काज नाही, येथ राज्य तरी काही हे पाहुनिया. या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने जर राज्य मिळाले तर आपल्याला करायचं तरी काय आहे. आणि या ठिकाणी असणाऱ्या 210 ओव्या आपल्या संपलेल्या आहेत. आपण बघूया पुढल्या व्हिडिओमध्ये ओवी क्रमांक 211 ते 220. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 211 ते 220. मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे अर्जुन त्या मोहाला गुंफलेला आहे, स्वतःच्या सैन्यासोबत युद्ध करायला नको म्हणत आहे. आणि आता बघूया आपण नेक्स्ट पुढल्या अध्यायामध्ये एक्झॅक्टली होतंय काय, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगत काय आहेत आणि अर्जुन आणि श्रीकृष्णामध्ये होणारा संवाद या ठिकाणी आपण बघतोय. बघूया होतंय काय. या सकळा ते वधावे मग हे भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थू म्हणे. आणि या ठिकाणी अर्जुन म्हणत आहे या सर्वांना मारून जे भोग भोगायचे आहेत त्या सगळ्यांना आग लागो. तेने सुखे विन होईल तैसे भल तसे साहिजेल, वरी जीवतही वंचिजेल याची लागी. त्या भोगापासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरी सहन करता येईल. इतकेच काय यांच्याकरता आमचे प्राण खर्च पडले तरी सुद्धा चालतील. परी यासी घातुकीजे मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. पण यांचे प्राण घ्यावे आणि आपण राज्य भोगावं ही गोष्ट माझ्या मनात नाही तर माझ्या स्वप्नात देखील मी सहन नाही करू शकणार असं अर्जुन म्हणत आहे. तरी आम्ही का जन्मावे कवना लागी जियावे, जरी वडिला या चित्तावे विरुद्ध म्हणे. जर या वडील माणसाचे अहित मनाने चिंतायचे तर आम्ही जन्माला येऊन आमचा उपयोगच काय आहे व आम्ही जगावे तरी कोणासाठी, या अर्जुनाचं म्हणणं आहे. पुत्रा ते इच्छी कुळ तयाचे काही हेची फळ, जे निर्दाळी जे केवळ गोत्रा फुले. कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात त्याचे काय हेच फल आहे की त्याने आपल्या आप्तेष्टांचा केवळ वधच करावा. हे मनीची केवी धरीजे आपण वज्राचे या होईजे, वरी घडे तरी कीचे भले इया. हे मी आपल्या कुळाचा नाश राज्य मिळवण्याकरता करीन असे आपण मनात तरी कसे आणावे. वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे. उलट पक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. आम्ही जे जे जोडावे ते समस्तीही भोगावे, हे जीवतही उपकारावे काजी यांच्या. आम्ही जे जे मिळवावे ते या सर्वांनी वास्तविक भोगायचे आहे. यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चावायचे आहेत. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडोनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुलेचे. आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ आहे ते तोषवावे. तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे झाले असती उद्यत झुंजावया. तेच हे आमचे सर्व कुळ पण कर्म कसे विपरीत आहे पहा. ते सर्व आपापसात लढायला तयार झाले आहेत. अंतोरिया कुमरे सांडोनी भांडारे, शस्त्राग्री जिवारे आरोपुनी. बायका मुले आपली खजिने ही सर्व सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढाईस तयार झाले आहेत. आणि या ठिकाणी सुंदर असं युद्ध सुरू आहे आणि ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ओळीमधून सुंदर असा या ठिकाणी भावार्थ आपल्याला त्या ठिकाणी देत आहेत. बघू आपण पुढच्या ओव्या पुढल्या व्हिडिओमध्ये. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 221 ते 230. बघूया ज्ञानेश्वर महाराज या ओव्यामध्ये आपल्याला काय संदेश देत आहेत. ऐसिया ते कैसेनी मारू कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. आणि ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगत आहेत की अर्जुन म्हणतोय काय, अशांना मी मारू तरी कसा, मी कोणावर शस्त्र धरू. हे कौरव म्हणजे आम्हीच आणि त्यांना मारणं म्हणजे आपलाच घात करणं होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो मी आपलाच घात आपला काळजाचा घात मी कशा प्रकारे करू. हे प्रभू मला काहीतरी उपदेश द्या. हाय हे नेनसी तू कवन परी पैल भीष्म द्रोण, जयांची उपकार असाधारण आम्हा बहुत. हे कोण आहे तू जाणत नाहीस का, ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण ते पलीकडे आहेत, तुम्ही बघू शकता आणि मी त्यांना मारायचंय. एथ शालक सासरे मातोळ आणि बंधू की हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती. येथे या सैन्यात मेहुणे सासरे मामे आणि हे इतर सर्व बंधू पुत्र नातू आणि केवळ इष्टही आहेत आणि यांच्याबरोबर मी युद्ध करायचे, असा प्रश्न अर्जुन या ठिकाणी श्रीकृष्णाला विचारतोय.
अवधारी अति जवळीकीचे, हे सकळही सोयरे आमुचे, म्हणून दोष अति वाचे बोलताची, ऐक प्रभू अतिशय जवळचे असे हे आमचे सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणीने नुसते बोलणे सुद्धा पाप आहे. बोलणं पाप आहे, यांना मारायचं, करणं तर खूप लांबची गोष्ट आहे. अर्जुन या ठिकाणी कृष्णाला सांगतोय, हे वरी भलते करी तू, आताची येथे मारे तू, परी आपण मने घातू न चिंतावा. उलट पक्षी हे वाटेल ते करोत, आत्ताच पाहिजे तर आम्हास येथे मारोत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरोबर नाहीये. तरी लोकीचे अनकळित, जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी. त्रैलोक्याचे समग्र राज्य मिळणार असले तरी हे अयोग्य काम मात्र मी करणार नाही. आणि या ठिकाणी अर्जुन आपल्या विश्वासावर ठाम आहे, आपल्या शब्दावर ठाम आहे आणि ते शब्द तो श्रीकृष्णाला ऐकवत आहे. जरी आजी थैसे कीजे, तरी कवनाच्या मनी उरीजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर आज आम्ही येथे असे यांच्याशी लढाई करून यांना ठार मारले, युद्ध केले, तर मग आमच्या विषयी कोणाच्या मनामध्ये आदर राहील का? आणि मग कृष्णा सांग, तुझे मुख आम्हाला कसे दिसेल? तू आम्हाला अंतरशील का? तू आम्हाला आपलंसं करून घेशील का? असं या ठिकाणी अर्जुन कृष्णाला सांगतोय. जरी वधू करोनी गोत्रदांचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा, मज जोडीलासी तू हातीचा दुरी होसी. आणि या ठिकाणी अर्जुन म्हणतोय, जर मी माझ्या गोत्रदांचा, जर मी माझ्या सगळ्या आपुलकीचा, माझ्या बांधवांचा जर या ठिकाणी वध केला, तर सर्व दोषांचे मी वस्तीस्थान होईल, सगळे दोष माझ्यामध्ये येतील आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू आमच्या हातचा जाशील, आमच्यापासून दूर होशील, असं श्रीकृष्णाला या ठिकाणी अर्जुन सांगतो. कुळहरणी पातके, तिये अंगी जडती अशके, तये वेळी तू कवने गे देखावेसी. कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा जडतील, तेव्हा तुला कोणी कोठे पाहावे. जैसा उद्याना माझी अनळू, संचारला देखोनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू स्थिरून हे. ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ ते क्षणभरही थांबत नाही, तसं माझ्या मनाची स्थिती झाले आणि मी माझ्याच आपुलकीचा कशा याप्रमाणे वध करू आणि त्यांच्याबरोबर युद्ध कसं करू, श्रीकृष्णा तुम्हाला सांग. या ठिकाणी असे अर्जुन या ठिकाणी म्हणत आहे आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला प्रत्येक ओवीतून या ठिकाणी सांगत आहेत. ठीक आहे, चला आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू ओवी क्रमांक 231 ते 240. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 231-240. आणि खूप सुंदर असा प्रसंग या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगत आहेत. श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये असणारा संवाद या ठिकाणी आपण पाहत होतो. आणि या ठिकाणी अर्जुन सांगतोय, श्रीकृष्णा मी कशा प्रकारे युद्ध करू, मी माझ्याच नातलगांना या प्रकारे कसं मारू, त्यांचा वध कसा करू. आणि आपण पाहत होतो. आज बघूया आपण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज या 10 ओव्यामध्ये आपल्याला काय सांगत आहेत. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. का सकर्दम सरोवरू, अवलोकोनीच करू, न सेवे तू अवेरू करुणी निघे. चिखलाने भरलेले सरोवर पाहून, कमलपत्रावर बसून चंद्रामृत सेवन करणारा चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो, त्याप्रमाणे माझी स्थिती झाली. मला सुद्धा या ठिकाणून निघून जाऊ असं वाटतंय, अर्जुन सांगतोय. तया परी तू देवा मज जको नयसी मावा, जरी पुण्याचा बोलावा नाशिजेल. त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला, माझं पुण्य नष्ट झालं, तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस, हे मला चांगलं माहीत आहे. त्यामुळे मी युद्ध अजिबात करणार नाही. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किराळ भोवती परी दिसत असे. म्हणून मी हे युद्ध करणार नाही, या लढाईमध्ये हत्यार मी धरणार नाही, कारण हे युद्ध पुष्कळ प्रकारांनी निंद दिसत आहे आणि हे मला पाप वाटते. प्रभू, हे युद्ध मी करणार नाही. तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल, तेने दुःखे हे फुटेल तुझ विन कृष्णा. तुझ्याशी ताटातूट होईल, तर मग कृष्णा तुझ्या वाचून त्या दुःखाने आमचे हृदय दुभंग होईल. म्हणून मी युद्ध करणार नाही, अर्जुन असं सांगतोय. म्हणून कौरव हे वधी जती, मग आम्ही भोगी जती, हे असो माता घडती. अर्जुन म्हणे, एवढ्या करता कौरव मारले जावेत आणि आम्ही राज्य भोगावेत, हे राहू दे ना, ही गोष्ट घडणे अशक्य आहे, असं अर्जुन या ठिकाणी म्हणाला. हे अभिमान मध्ये भुलले, जरी संग्रामा आले, तरी आम्ही तापुले जाणावे लागे. हे कौरव अभिमानाच्या मस्तीने भोकून जरी लढण्याकरता आले आहेत,
तरी पण आम्ही आपले हित कशात आहे ते पाहिले पाहिजे. या ठिकाणी सुंदर असा संदेश या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वर महाराज देत आहेत. जरी पुढचा आपल्यासोबत वाईट वागत असेल तर आपण कशाला वाईट वागायचं, आपण त्या ठिकाणी चांगलंच वागलं पाहिजे आणि आपल्याला बघून समोरचं सुद्धा नक्की ना नक्की कधीतरी बदलू शकेल. हे कैसे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे काळकूट. आपलेच आप्तसंबंधी आपण मारावे, हे असे भलतेच कसे करावे, जाणून बुजून हे कालकूट विष कसे घ्यावे. श्रीकृष्णा मला या ठिकाणी तू सांग. हा जी मार्गी चालता पुढा सिंह झाला अवचित्ता, तो तव चुकविता लाभवाती. अहो महाराज, रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकून जाण्यातच आपले हित आहे ना, बरोबर. सिंह जर आडवा आला तर सिंहासोबत लढायचं का, नाही ना, त्याला चुकूनच गेलं आपलं हित आहे, राईट. असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा, तरी ते तर कौनो देवा लाभू सांगे. असलेला उजेड टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर देवा त्यात काय हित आहे सांग मला. या ठिकाणी अर्जुन श्रीकृष्णाला सांगतोय की उजेड सोडून अंधारात जाऊन काय उपयोग आहे. का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे वसंडोनी, तरी क्षणा एका कवळोनी जाळू सके. किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकेल. किती सुंदर सुंदर असणारी उदाहरणं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला देत आहेत. अर्जुन सांगतोय समोर जर अग्नी आहे, अग्नीला जर आपण चुकून पलीकडे गेलो नाही तर तो अग्नी आपल्याला त्या ठिकाणी खाऊन टाकेल, आपल्याला घेरून टाकेल आणि अग्नीमध्ये आपण भस्म होऊ, राईट. काय तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया या पुढच्या ओव्या आणि असणारा सुंदर प्रसंग. बोला पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आणि ओवी क्रमांक आपण पाहतोय 241 ते 250. मागच्या काही ओव्यामध्ये आपण पाहिलं या ठिकाणी अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा या ठिकाणी संवाद होतोय आणि तो संवाद आपल्याला या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज खूप सोप्या पद्धतीमध्ये, खूप सोप्या शब्दामध्ये, खूप खूप चांगली उदाहरणं देऊन आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. आणि आपण बघू आता 241 ते 250 या 10 ओव्यामध्ये नेमकं घडतंय काय, चला पाहूया. तैशे दोष हे मूर्त अंगी वाजी असती पाहात, हे जाणता ही केवी येथ प्रवर्तावे. आणि या ठिकाणी अर्जुन म्हणतोय त्याचप्रमाणे हे मूर्तिमंत दोष आमच्या अंगावर आदळू पाहत आहेत देवा. हे समजत असतानाही या कामी आम्ही कसे प्रवृत्त व्हावे, हे आम्ही कसं करावं, आम्हाला तू सांग. ऐसे पार्थूतीये अवसरी म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तू तुझ. त्यावेळी इतके बोलून पार्थ म्हणाला देवा ऐक, मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो की जर मी ही पाप केलं, मी माझ्यात नातलगांना जर मारलं, त्यांच्यासोबत युद्ध केलं तर मला लागणारं पाप किती आहे ऐक. अर्जुन देवाला सांगतोय. जैसे काष्टे काष्ट मथिजे, तेथ वनी एक उपजे, तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वलेनी. ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तिथे अग्नी उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो, त्याचप्रमाणे अर्जुन म्हणतोय तैसा गोत्रीची परस्परे, जरी वधू गढे मत्सरे, तरी तेने महादोष घोरे कुळची नासे. अर्जुन म्हणतोय त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सराने एकमेकांनी जर एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने पूर्ण कुळाचा या ठिकाणी नाश होणार आहे. किती सुंदर उदाहरण दिलंय. म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. म्हणून या पापाने वंश परंपरागत आलेल्या धर्माचा लोप होईल आणि मग कुळामध्ये अधर्मच माजेल देवा. एत सारासार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधिनिषेध आगवे पारुषती. तेथे सारासार विचार कोणी कशाचे आचरण करावे व विधिनिषेध कर्तव्य काय अकर्तव्य काय या सगळ्या गोष्टी बंद पडल्या जातात. असता दीपू दवडीजे, मग अंधकारी रहाटीजे, तरी उजूची का अडळीजे जयापरी. जवळ असलेला दिवा मालून मग अंधारात वावरू लागले तर ज्याप्रमाणे सरळ चालले असता अडखळण्याचा प्रसंग येतो.
तैसा कुळी कुळक्षयो होय, त्या तयवेळी तो अध्यधर्मो जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. आणि त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुलात पहिल्यापासूनच चालत असलेल्या धर्माचा लोप होतो, मग ते पापापासून दुसरं काय राहणार आहे. जे यमनियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा रहाटती, म्हणून व्याभिचार घडती कुळ स्त्रियांसी. आणि अर्जुन सांगतोय, ज्यावेळी इंद्रिय व मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिय स्वैर सुटतात, त्यांच्यावर कुठलाही ताबा राहत नाही, आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून त्या ठिकाणी व्याभिचार घडतो. उत्तम अधर्मी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथे समूळ उघडती उपडती जाती धर्म. उच्च वर्णाच्या स्त्रिया नीच वर्णाच्या लोकांची रत होतात व अशा रीतीने वर्ण एकमेकात मिसळतात, वर्ण संकर होतो व त्यामुळे जाती धर्म मुळापासून उकलले जातात. आपण पुढल्या पण वय बघूया 251 ते 260. जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी संचरती. ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूने येऊन कावळे पडतात, त्याप्रमाणे मोठी पापे कुळात शिरतात. मग कुळात या अशेखा आणि कुळ घातका, एर एरा नरका जाणे आधी. मग त्या संपूर्ण कुळाला व कुळ घातक्याला दोघांनाही नरकाला जावे लागते. देवा, तू माझी स्थिती समजून घे, मला म्हणायचंय काय. देखे वंशवृद्धी समस्त पापरी होय पतित, मग मांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. पहा, याप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात. या ठिकाणी असणारा अर्जुन श्रीकृष्णाशी बोलतोय, जे जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवना तिळोदके कवर्ण अर्पी. ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृत्ये बंद पडतात त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार. तरी पितर काय करीती, कैसी स्वर्गे वसती, म्हणून तेही येती कुळापासी. असे झाल्यावर पितर तरी काय करणार, स्वर्गात कसे राहणार, म्हणून ते देखील आपल्या कुळापाशी नरकात येतात. जैसा नखाग्री व्याळू लागे, तो शिखात व्यापी वेगे, ते बी अब्रह्म कुळावघे आपलं विजय. ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष पूर्ण शेंडीपर्यंत हा म्हणता पसरते, त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते. देवा, आणि ते पातक मी करायचे. देवा अवधारी अनिक एक, एत घडे महापातक, ते जे संगदोष हा लौकिक भ्रंशु पावे. देवा ऐका, येथे आणखी एक महापातक होत आहे. आणि ठिकाणी अर्जुन असणारा देवाला सांगतोय, आणखीन एक महापातक या ठिकाणी होत आहे. कोणतं ते? हे की त्या पतितांच्या संसर्ग दोषाने लोकांच्या आचार विचार चळतात, भ्रष्ट होतात. जैसा घरी आपुला वनी वसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली. ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी जशी दुसरीही घरे जाळून टाकतो, त्याप्रमाणे या ठिकाणी अर्जुन सांगतोय की जर हे पाप घडलं तर दुसरी पाप त्याच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे ती सुद्धा त्या ठिकाणी घडून येतील. तैसिया तया कुळ संगती, जे जे लोक वर्तती, तेही बाधा पावती निमित्तेने. त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात ते ह्या संसर्ग रूपाने ते सुद्धा या ठिकाणी दोषी होतात. तेने तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी. आणि या ठिकाणी अर्जुन म्हणत आहे की आणि अशा अनेक दोषामुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो. पडेलिया तिये ठाई, मग कल्पांतीही उकलू नाही, एसने पतन कुळक्षयी. अर्जुन म्हणे त्या ठिकाणी पल्ल्यावर कल्पांती देखील त्याची सुटका होत नाही, एवढी कुलाक्षयामुळे अधोगती होते. देवा, आणि असणार हे पातक मला लागत असेल तर मी युद्ध नाही करणार. देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अजूनीवरी त्रास उपजे, हृदयव्रजाचे हे काय कीजे अवधरी पा. आणि अर्जुन या ठिकाणी म्हणतोय, देवा ऐक, ही नाना प्रकारची दोषाविषयीची बोलणी कानाने ऐकतोस, पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही, अजूनपर्यंत तुला काहीच कसं वाटत नाही. तू आपले हृदय वर्जासारखे कठीण बनवले का? मी एवढं सांगतोय पातकी लागतील, पण तू मात्र बोलायला तयार नाही. अपेक्षिजे राज्य सुख,
जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणता ही दोष अव्हेरुना दोख अव्हेरुना. ज्या शरीराकरता राज्य सुखाची इच्छा करायची ते शरीर तर क्षणभंगूर आहे, कधी ना कधी जाणार आहे देवा. असं कळत असतानाही अशा ह्या घडणाऱ्या महापातकांचा त्याग का बरं करू नये. हे तर जाणार आहे आणि राज्य सुखाची इच्छा मला तू या ठिकाणी मला आहे, पण हे शरीर जाणार आहे ना, मग असलं महापातक काम म्हणून करावं. जे हे वडील सकळ आपुले वदा वया दिठी सुदले सांगपा काय थे कुले घडले आम्हा. हे जे सर्व वाडवडील जमले आहेत त्यास मारून टाकावे अशा बुद्धीने त्याजकडे पाहिले. ही काय लहानसहान गोष्ट नाहीये. हे पातक आमच्या हातून घडावं का, तूच देवा सांग. आता यावरी जे जियावे तयापासून हे बरावे. जे शस्त्र सांडून सहावे बाण यांचे. आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन याचे बाण सहन करावे हे चांगले. तयावरी होय जे तुके ते मरण ही वरी निके. परी येणे कल्मशे चाड नाही. असे केल्याने जितकं दुःख भोगावं लागेल तितकं सहन करावे इतकेच काय, पण अशा करण्यानं मृत्यू जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला. परंतु असे पातक करण्याची आपल्याला मुळीच इच्छा नाही. या ठिकाणी अर्जुन सांगतो, मी एक वेळेस मरण पत्कारेन, मरण स्वीकारेन, पण मी माझ्याच नातलगांना या ठिकाणी मारणार नाही, कारण त्याचा असणारं पातक असणारं पाप खूप भयंकर आहे आणि ते मला नकोय. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी. संजीव म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. संजय धृतराष्ट्राला म्हणाला ऐक असे. त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहीवरून आला. ते तर उडी घातली घाला रथोनिया. मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला गहीवरून आला. मग त्याने रथावरून खाली उडी मारली. जैसा राजकुमरू पदच्युत सर्वता होय उपहतू कारवीरा उग्रस्तू प्रभाहिनो. ज्याप्रमाणे अधिकाराहून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकाराने निस्तेज होतो किंवा जैसा राहून ग्रासलेला सूर्य तेजो रहित होतो, त्याप्रमाणे या ठिकाणी अर्जुनाची व्यथा झालेली आहे. ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतीला ताप सुभ्रमे. मग आकळोनी कामे दिनू कीजे. अथवा महासिद्धींच्या योगाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तडाख्यात पडून दीन होतो. अशी स्थिती त्या ठिकाणी अर्जुनाची झालेली आहे. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू. दिसे जे तर हमवरू त्या तेजिला तेने. आणि त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने वेढलेला दिसला. पूर्ण दुःख त्या ठिकाणी अर्जुनाला झालेलं आहे. मग धनुष्यबाण सांडिले न धरत अश्रुपात आले. ऐसे कराया वर्तले संजीव म्हणे. मग त्याने धनुष्यबाण टाकून दिलं व त्याच्या डोळ्यांना अनिवार्यपणे पाणी आलं, डोळ्यातून पाणी आलं. आणि संजय म्हणाला, राजा ऐक, तेथे अशी गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे. आता या परी तो वैकुंठनाथू देखोनी सखेद पार्थू कवणे परी परमार्थो निरोपील. आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील ते सगळ्यांना आपल्याला ऐकायचंय आणि ते आपण ऐकणार आहोत पुढल्या कथामध्ये. ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता. ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासो. आणि या ठिकाणी ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकण्यास फार कौतुककारक आहे. आता देव काय म्हणतो, श्रीकृष्ण काय म्हणतो अर्जुनाला, ते आपल्या सगळ्यांना ऐकायचंय. असे निवृत्तीनाथाचे शिष्य या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणत आहेत. इति श्री ज्ञानदेव रचिताया भावार्थ दीपिकाया प्रथमोध्याय. आणि या ठिकाणी आपला असणारा पहिला अध्याय 275 ओव्यांचा संपतोय. या ठिकाणी सुंदर असा श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद चालू आहे. पण एकतर्फी संवाद आपल्याला या ठिकाणी बघायला भेटला. अर्जुनच फक्त सांगत होता, हे महापातक मला घडेल, असं होईल तसं होईल. खूप छान प्रकारची कथा आपण ऐकली. आणि आता याच्यावरती श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतोय हे आपण दुसऱ्या अध्यायात बघणार आहोत. व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती लाल बटन सबस्क्राईब आलं दाबून टाका. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा सगळीकडे, जेणेकरून ज्ञानेश्वरी सोप्या शब्दात सगळ्यांना समजेल. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.